छत्रपती संभाजीनगरमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं कार्यालय जाळण्याचा प्रयत्न, कार्यालयाबाहेरील पडद्याला अज्ञातानं आग लावली, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही, अजित पवारांनी सावरकरांचे विचार नाकारण्याचं कारण नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। तर सावरकरांच्या विचारधारेवर अजित पवारांचं नो कमेंट्स। अजित पवार सावरकर विरोधी, मग त्यांना महायुतीत कशाला ठेवता, अजित पवारांना दूर करा, संजय राऊतांचा टोला। निकालाआधी धुळ्यातील उमेदवारांनी चौकारच मारला, आमचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं काहींना मिरची लागली, तुमको मिरची लगी तो मैं क्या करू, फडणवीसांचा विरोधकांना टोला। मनपा निवडणुकीत सरळ मार्गानं निवडी नाहीत, वेगवेगळ्या मार्गानं बिनविरोध निवड झाल्यानं मिरची लागली, जयंत पाटलांचं फडणवीसांना उत्तर। वरळीत विरोधात प्रचार केल्याचा राग उद्धव ठाकरेंनी ठेवला, युतीसाठी धुरी आणि संदीप देशपांडे हे 2 किल्ले दिले गेले, भाजप प्रवेशानंतर धुरींचा उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर टीका। सीट न मिळाल्यानं धुरींनी भाजपची स्क्रिप्ट वाचली, आम्ही वरळीतील सिटिंग सीट सोडल्या, धुरींच्या आरोपांवर सचिन अहिर यांचं स्पष्टीकरण। संतोष धुरींपाठोपाठ मनसेचे मनीष धुरीही नाराज असल्याची चर्चा, परब संजय कदम आणि दीपक सणस यांनी केसानं गळा कापला, मनीष धुरींचं राज ठाकरेंना पत्र। एकनाथ शिंदे भगव्याच्या आड लपलेला सैतान, शिंदेंच्या पक्षाचं आयुष्य कोंबडीच्या आयुष्या एवढं, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुखांकडून शिंदेंसह शिवसेनेवर टीका।